वर्षामध्ये कोकणातल्या फळ पिकांबद्दल आम्ही लोकप्रतिनिधींनी चिंता व्यक्त केलेली आणि त्या चर्चेमध्ये मी कृषी मंत्र्यांना विनंती केलेली की आंबा आणि काजू या दोन फळ पिकांवर कोकणाचा अर्थव्यवस्था अवलंबून आहे, तर त्यावर आपण बैठक घ्यावी जेणेकरून आंबा बागायतदार आहेत, काजू उत्पादक आहेत, त्यांना सरकार म्हणून आपण आधार कसा देऊ शकतो. कारण का नेहमी आपण विदर्भ मराठवाड्याबद्दल चर्चा करतो, पण गेल्या वर्षीचा आंबा हा फक्त 25 ते 30% आलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये साऊथ आफ्रिकन काजू कोकणामध्ये येत असल्यामुळे काजूचे दर घसरलेले आहेत. आंब्यावर फळमाशीचा रोग मोठ्या प्रमाणामध्ये वाढतोय. असे असंख्य मुद्दे घेऊन आमच्या मागण्यानुसार आत्ताच 2:30 वाजता कृषी मंत्री आदरणीय मुंडेजींनी आम्हा सगळ्याच लोकप्रतिनिधींना एकत्र घेऊन, अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन, दापोली कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधी एकत्र घेऊन आत्ताच ती बैठक संपन्न झाली आणि त्या बैठकीमध्ये आंबा असेल, काजू असेल, त्याच्या निगडीत असलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांच्या संदर्भात आमची चर्चा झाली. वेदर स्टेशन आपण वाढवू कसे शकतो, कॅनिंगचे दर आपण स्थिर कसे ठेवू शकतो, जो साऊथ आफ्रिकन काजू आमच्या कोकणामध्ये येतो त्या संबंधित केंद्र सरकारबरोबर आपण काय चर्चा केली पाहिजे, या सगळ्याच बाबतीमध्ये सकारात्मक चर्चा आत्ताच मुंडेंच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. या येणाऱ्या आठवड्यांमध्ये काजू बोर्डच्या धर्तीवर आंबा बोर्ड स्थापन करणं आणि केंद्र सरकारबरोबर माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना घेऊन आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी एकत्र येऊन आंबा आणि काजूचे संबंधित विषय जे केंद्र सरकारच्या स्तरावर आहेत त्यांना सोडवण्याच्या दृष्टिकोनातून लवकरच बैठक घेतली जाईल असाही विश्वास आम्हा लोकांना दिलेला आहे. या वर्षाचा आंबा हा निराशाजनक आला असला तरी येणाऱ्या वर्षांमध्ये आंबा आणि काजू उत्पादकांना आधार देण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार करेल हे ह्या निमित्ताने आपल्याला सांगतो. तर संजय राऊत वारंवार दौंडच्या सहकारी साखर कारखान्याबाबत राहुल कुलांचा आरोप करत होते, मात्र राज्य सरकारने त्याला क्लीन चिट दिलेली आहे. जवळपास 500 कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. संजय राऊत आरोप करतो म्हणजे काय भ्रष्टाचार झाला असं नाही. संजय राऊत आपलं दुकान चालवण्यासाठी आरोप करतो, कारण काय स्वतःवर कोविडचे सेंटरचे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. पत्राचारचा चोर म्हणून त्याला आम्ही सगळेजण ओळखतो, म्हणून स्वतःवरची घाण पुसण्यासाठी दुसऱ्यावर खोटे आरोप करा हे त्याचा एक कलमी कार्यक्रम असल्यामुळे संजय राजाराम राऊतच्या आरोपाला कोणीही भीक घालत नाही. पण आज सामनातले पण त्यांनी टीका केली. ते म्हणतात की कंत्राटी पद्धतीचं काम सुरू आहे, राजकारण सुरू आहे महाराष्ट्रात. शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांना कंत्राट पद्धतीवर घेतलं, आता अजित पवार आणि त्यांच्या आमदारांना कंत्राट. तर संजय राजाराम राऊत कंत्राटवर नाही आहे का? पण नेमकं त्याचा कंत्राटदार कोण हे पहिलं त्यांनी जाहीर करावं. त्याचा कंत्राटदार मातोश्रीला बसतो काय सिल्वर ओकला बसतो हेच त्याला माहीत नाही का कोणाचा पगार घेतो. बाकीच्या कंत्राटदारांना कंत्राटी कामगारांना माहिती तरी असतो का हा माझा कंत्राटदार आहे, पण ह्याला कंत्राटदारच माहीत नाही. ते म्हणून पहिलं त्यांनी त्याचा कंत्राटदार शोधावं आणि मग कंत्राटी कामगारांवर भाष्य करावं. मणिपूरच्या घटनेबद्दल पण त्यांनी म्हटलंय की आता इंडिया जे अलायन्स आहे ते मणिपूरला जाणार आहे हिंसाचार झाल्यानंतर, आणि त्या ठिकाणी मग त्या जे काही विरोधी पक्षाचे जे काही शिष्टमंडळ आम्ही ऐकतोय मणिपूरला जात आहे त्यांनी जावं, पण त्याच तिकिटावर त्यांनी राजस्थानला पण जावं, कर्नाटकमध्ये पण जावं, कारण उडुपीमध्ये पण एक घटना घडलेली आहे. त्याचबरोबर वेस्ट बेंगॉलमध्ये जाऊन 1 महिना राहावं आणि तिथून जिवंत परत येण्याचा प्रयत्न करावं. म्हणून मणिपूर ज्या तिकिटावर जात आहेत त्याच्यावर हे 3 तिकीट आम्ही पण त्यांना विकत घेऊन देतो. तिथे जाऊन या आणि मग भाष्य करा.
सर हिंदी में जानना चाहेंगे सर, जिस प्रकार पुणे में जो है वो कुछ टेररिस्ट पकड़े गए जिसमें मुस्लिम संगठन के लोग ज्यादा है, ऐसा भी फिलहाल कहा जा रहा है, उनको टारगेट किया जा रहा है, ऐसा भी आरोप नजर आ रहा है। जब भी देश के खिलाफ कोई भी ताकत आइडेंटिफाई होती है, फिर वो ISI हो, पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया हो, सिमी के एक्टिविस्ट हो, ये सभी के सभी एक ही धर्म के लोग क्यों होते हैं, ये सवाल पूछना चाहिए। हम क्या रिक्रूटमेंट करने जाते नहीं, हम किसी को बोलते नहीं कि तुम इस तरीके की टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन आप फॉर्म करो, मगर सारे के सारे अगर एक ही धर्म के लोग होंगे, सारे के सारे अगर जिहादी सोच के ही अगर लोग होंगे, तो फिर इसमें एक धर्म को टारगेट करने का सवाल ही पैदा नहीं होता ना। मगर इस मुद्दे पे मुझे याद है जब भी करलकर जी का जब एपिसोड बाहर आया था, तभी संजय राउत और हमारे सारे विरोधक हमारा RSS जैसे संगठनाओं को, जो देशभक्त की संगठना है, उनके ऊपर सवाल पूछ रही थी। फिर वही संजय राजाराम राउत हो या उनके जो विरोधी लोग हो, अभी क्यों सवाल नहीं पूछ रहे हैं, अभी सामना में अग्रलेख क्यों नहीं लिख रहे हैं जो करलकर जी के सामने लिखते थे। मतलब उनका खून अभी तक भगवा है कि वो हरा हो चुका है, वो सवाल मुझे पूछना है। लेकिन जैसे कि हमने देखा है कि एक ही समुदाय को टारगेट किया जा रहा है, ऐसा आरोप जो है वो इस पूरे मामले को लेकर। अगर वही समुदाय के लोग वो एक्टिविटी में बार बार पकड़े जाते होंगे, तो फिर वो समुदाय के ही लोगों को ही सवाल पूछेंगे ना। अगर वो समुदाय के लोगों को ऐसी अपेक्षा है कि हमारे समुदाय को इस तरीके के प्रश्न ना पूछे, तो उन्होंने ये जो कोई युवा है जो इस तरीके के आतंकी संगठनाएं में उनके बार बार उनके नाम आ रहे हैं, इस तरीके के जिहादी एक्टिविटीज में उनके नाम आ रहे हैं, उनको रोक लगाए, उनको कंट्रोल करे। कभी भी हिंदू समाज के कोई भी ऐसे युवाओं का नाम फिर इस तरीके की आतंकवादी एक्टिविटीज में क्यों सुनाई में नहीं देता, तो ये संस्कार का भी भाग है। इसके अलावा एक सवाल ये है कि आज पृथ्वीराज चौहान ने एक मुद्दा उपस्थित किया, वो भिड़े गुरु जी को कार्रवाई की मांग कर रहे हैं, जो स्टेटमेंट उन्होंने। देखिए ऐसा मैंने वो स्टेटमेंट सुना नहीं है उसके बारे में, इसलिए उसके बारे में मैं कुछ बोल नहीं सकता। सर आदित्य ठाकरे म्हणतात पालकमंत्री मुंबईत फिरत नाही आहेत, दोन्ही मुंबईत पाऊस पडले, खड्डे झाले तरी पालकमंत्री फिरत नाही। असं आहे की ते पालकमंत्र्यांच्या घरी सकाळी चहा पाजायला जात आहेत की हे मला माहीत नाही, कारण की पालकमंत्रीच्या दिवसाचा कार्यक्रम काय असतो हे आदित्य ठाकरेला कसं माहीत। त्यांनी आपल्या वडिलांकडून वास काढण्याचा गुण घेतलेला आहे का, वासुगिरी करण्याचा गुण घेतला आहे का, काड्या लावण्याचा गुण घेतला आहे का? कारण का माझ्या माहितीनुसार आमचे मंगलप्रसाद लोढाजी असतील, केसरकरजी असतील, हे सतत फिरत असतात, प्रत्येक वॉर्ड निहाय जनता दरबार घेण्याचं काम हे आमचे लोढाजीच करतायत, जे आदित्य ठाकरेला त्याच्या सरकार असताना जमलं नाही। तो तेव्हा ते जेव्हा नाईट लाईफमध्ये बिझी होता तेव्हा त्या मुंबईत जळताना पण त्याला कळली नाही, फक्त त्याच्यापेक्षा वेगळं काम आमचे आत्ताचे पालकमंत्री करतायत। तुम्ही लव्ह जिहादवरती अनेक मोर्चे काढले होते, मी काढले नव्हते, हिंदू समाजाने काढले होते। राज्यामध्ये देखील लव्ह जिहादचं प्रकरण पुन्हा वरती आलंय। अहमदनगरमध्ये राहुरी तालुक्यात एक लव्ह जिहादचं प्रकरण वरती आलंय, राज्य सरकार काही ठोस कठोर कारवाई। आता काल पण मी माझ्या 293च्या चर्चेमध्ये लव्ह जिहाद संदर्भात धर्मांतर विरोधी कायदा आला पाहिजे, तरच ह्या सगळे पद्धतीचे प्रकरण आपल्याला कानावर येताना थांबतील। हिंदू समाजाच्या विरोधात हा जो काय मोठा षडयंत्र सुरू आहे, ज्याच्याने हिंदूंची लोकसंख्या कमी करायची, आमच्या माता भगिनींना टार्गेट करून त्यांचं धर्मांतर करायचं, हे सगळे प्रकरण अगर बंद करायचे असतील तर लवकरच आपल्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा यावा, ही आमची सगळ्यांची एकमुखी मागणी आहे आणि ती लवकरच त्याचा मसुदा तयार होत आहे, त्याच्यावर अभ्यास सुरू होत आहे। मला विश्वास है लवकरच आपल्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा येईल। सर ये चीज हिंदी में जानना चाहेंगे, धर्मांतर विरोधी कायदा जो है वो अलग अलग राज्यों में उस प्रकार जो है वो एक्शन लेता नजर आ रहा है, लेकिन महाराष्ट्र में इस कायदा को लेकर किस प्रकार भूमिका फिलहाल दिखाई दे रही है? देखिए ऐसा है कि हमारी सरकार आने के बाद हमने इंटरफेथ मैरिज कमेटी स्थापन की, देखो जहाँ जहाँ लव जिहाद के केसेस होते हैं वो केसेस आइडेंटिफाई कर सकेंगे। उसके अगला
जो कदम है तो वही है कि बाबा हमारे महाराष्ट्र में जैसे कर्नाटक, गुजरात, और मध्य प्रदेश में एक इफेक्टिव लव जिहाद का कायदा है, वो वैसा ही कायदा महाराष्ट्र में जल्द ही आने वाला है। जल्द ही उसकी तारीख निश्चित होगी और आने वाले अधिवेशन में वो कायदा लेके आएंगे और उस तरीके का एक इफेक्टिव कायदा आपको महाराष्ट्र में भी दिखेगा। अहमदनगर की जो घटना घटी, आप हमेशा ही आक्रामक रहे इस मुद्दे पर, लव जिहाद के मामले में जो अहमदनगर में घटना है, सरकार को आप क्या कहेंगे इस वक्त? देखिए, ऐसा है कि अहमदनगर राउरी में जो हुई जो घटना है उस बारे में मैंने खुद भी वो पुलिस स्टेशन से बात की थी। हमारी यही अपेक्षा है कि जो हमारे डिपार्टमेंट में आज भी ऐसे कोई ऑफिसर है जिनको आज भी लगता है कि ये महाविकास आघाड़ी की सरकार है, जैसे चाहिए वैसे एक्शन लेते नहीं है, इस बारे में हमने होम मिनिस्टर जी के पास भी तकरार की है, कंप्लेन किया है। हमारी अपेक्षा है कि पुलिस डिपार्टमेंट में ये जो 2-4 जो गलत लोग हैं जो ये इस तरीके की एक्टिविटीज को शायद मदद कर सकते हैं, तो उस लोगों को डिपार्टमेंट में ना रखे, ताकि वो ये जो लोग हैं जो लव जिहाद करते हैं या एंटी कन्वर्जन करने में जो मदद करते हैं उनके ऊपर सख्त के सख्त कार्रवाई होनी चाहिए। थैंक यू।